MGK मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय संविधानावरील 20 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील। तर चला मित्रांनो आपण प्रश्न पाहूया। मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे की भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी 26 जानेवारी 1950 साली भारतीय संविधान लागू करण्यात आले। नेक्स्ट क्वेश्चन, मूलभूत कर्तव्य हे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? मूलभूत कर्तव्य हे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी कलम 51A। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी 48 जागा आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रपती राज्यसभेवर किती व्यक्तींना नामनिर्देशित करतो? राष्ट्रपती राज्यसभेवर किती व्यक्तींना नामनिर्देशित करतो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी 12 व्यक्तींना राष्ट्रपती राज्यसभेवर नामनिर्देशित करतो। नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रपती वरील महाभियोगाची कार्यपद्धती कोणत्या कलमानुसार होत असते? राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती कोणत्या कलमानुसार होत असते? तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी कलम 61। नेक्स्ट क्वेश्चन, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी 5 वर्षाचा असतो। नेक्स्ट क्वेश्चन, अस्पृश्यता नष्ट करणे यासाठी कोणती कलम आहे? अस्पृश्यता नष्ट करणे यासाठी कोणती कलम आहे? तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी कलम 17। नेक्स्ट क्वेश्चन, मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत? मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत? तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए भाग 4 मध्ये आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे कोणत्या देशाच्या संविधानामधून घेतली आहेत? स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहेत? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी फ्रेंच या देशामधून घेतली आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, 101वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 101वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी वस्तू व सेवा कर म्हणजे GST शी संबंधित आहे। आणि कधी झाली होती मित्रांनो? 2016 ला। नेक्स्ट क्वेश्चन, संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन, राज्यपाल कोण नियुक्त करतो? राज्यपाल कोण नियुक्त करतो? तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए राष्ट्रपती नियुक्त करतो। नेक्स्ट क्वेश्चन, संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी BN राव हे संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते। नेक्स्ट क्वेश्चन, मसुदा समितीची स्थापना कधी झाली? मसुदा समितीची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए 29 ऑगस्ट 1947। 29 ऑगस्ट 1947। नेक्स्ट क्वेश्चन, राज्य पुनर्रचना आयोग कधी स्थापन करण्यात आला? राज्य पुनर्रचना आयोग कधी स्थापन करण्यात आला? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी 1953। नेक्स्ट क्वेश्चन, 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश होतो? 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश होतो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी 22 भाषांचा समावेश होतो। नेक्स्ट क्वेश्चन, मूलभूत अधिकार कोणत्या भागाशी संबंधित आहेत? मूलभूत अधिकार कोणत्या भागाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी भाग 3। नेक्स्ट क्वेश्चन, आणीबाणीची तरतूद
कोणत्या देशाकडून घेतली आहे? आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए जर्मनी. नेक्स्ट क्वेश्चन, शिक्षणाचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमानुसार प्रदान करण्यात आला आहे? शिक्षणाचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमानुसार प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी कलम 21A. प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? कलम 21A. भाषेच्या आधारावर भारतातील पहिले राज्य कोणते? भाषेच्या आधारावर भारतातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी आंध्र प्रदेश. आणि कधी झालं होतं मित्रांनो? 1953ला. 1 ऑक्टोबर 1953ला झालं होतं मित्रांनो. मित्रांनो प्रश्न झालेले आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.